हॅलो मंडळी, जय महाराष्ट्र. मी मीनाक्षी. मी माहेरपणाला आलेली आहे माझ्या आईकडे. तर गावातच माझी एक मावशी पण राहते. मी माझ्या मावशीचं तुम्हाला घर दाखवते. हां बघा, हे बॅक साईडला आहे, हे माझ्या मावशीचं घर आहे. आपण बघूया आत कसं आहे, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, हा असा काही परिसर आहे. हे आहे माझ्या मावशीचं घर. हे छोटं म्हणजे कोठी घर आहे हे. तर आपण बघूया. हां, हे आहे वृंदावन. बघा, असा काही पोर्च आहे. असा ऊन खूप असल्यामुळे आमच्याकडे विदर्भात कूलराची सोय असते, म्हणजे घर अगदी थंड होते. आणि इथे बसलेले आहे, हा हॉल आहे. हे माझे काकाजी आहे, आराम करत आहे. आमचे मुलं, मोठी ताई वगैरे सगळेजण बसलेले आहे. आणि चला दाखवूया, किचन दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे असं देवघर आहे. असं देवघर आहे. इथे अंधार आहे. इथे कोठी घर आहे, म्हणजे धान्य वगैरे असं भरून ठेवल्या जाते इथे, असं अशा प्रकारे. आणि आम्हाला चहाला बोलावलं आहे. तर उन्हाचे दिवस असल्यामुळे लस्सीचा बेत आहे. आम्ही आताच बाहेरून आलो. हे माझी छोटी बहीण आहे आणि ही माझी मावशी आहे, माझी संध्या मावशी. आणि हा आमचा भातचा एकुलता एक लाडोबा आमचा, अशा प्रकारे आहे. आणि इकडे पण एक रूम आहे अशा प्रकारे. आणि माझा भाऊ नागपूरला त्याचा जॉब आहे, त्याची बेडरूम तो आला की ही बेडरूम वापरल्या जाते. हा माझा भाऊ आणि आमची छोटीशी वहिनी ही अशा प्रकारे आहे. आणि इथे माझ्या आजीचा फोटो दिसेल तुम्हाला. बघा, ही आमची आजी आहे, आईची आई म्हणजे. अशा प्रकारे आहे काही. आणि मागे पण खूप जागा आहे. मागे पण अशी जागा आहे. संडास बाथरूम इकडे आहे, इकडे आहे. आणि इकडे पण अशी जागा भरपूर आहे, भरपूर. गुरांसाठी जागा आहे. हे सगळे गुरं आहे. हे सगळी जागा आहे. हे त्या म्हशी वगैरे, गाई वगैरे, बैल हे माझ्या मावशीचे आहे. अशा प्रकारे आहे माझ्या मावशीचं घर. माझी मधली मावशी आहे. हे मला 3 मावशी आहेत, 3 मावशी. त्यातल्या एका मावशीचं घर अशा प्रकारे आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या मावशीचं घर नक्की सांगा. गावामध्ये माहेरपणाला यायची मजा काहीतरी वेगळीच आहे असं. तर आता आम्ही सगळेजण मस्त थंडी थंडी लस्सी पिऊ. अशा प्रकारे छान सगळ्यांना लस्सी देत आहे. आमचा लाडोबा. चला मग आता मी पण लस्सी घेते. आणि सगळ्यांना चला टाटा, बाय बाय. आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक करा. आमच्या फॅमिलीसाठी चांगल्या कॉमेंट्स करा. माझी फॅमिली कशी आहे, कशी वाटली, विदर्भातले घर आमचे कसे आहे तर नक्की सांगा.